राजकारणात कधीकधी अशी वेळ येते की जिंकूनही पराभव झाल्यासारखं वाटतंय आणि हरूनही काहीजण आपली चाल पुढे सरकवत असतात. सध्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकीनंतर नेमकीच अशी एक विचित्र आणि गुंतागुंतीची आणि थोडीशी धक्कादायक परिस्थिती पाहायला मिळाली आहे. आणि चर्चेचा केंद्रबिंदू आहे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात एक मोठी चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट पुन्हा एकत्र येणार का? विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे का? काहीजण म्हणत होते की हा पहिला टप्पा आहे, पण काहीजण म्हणत होते की हे फक्त निवडणुकीपूर्व तडजोड आहे. पण प्रत्यक्षात जे घडलं त्यानं मात्र अनेकांना विचारात पाडलंय. राज्यातील कदाचित ही पहिली वेळ असेल जिथे शरद पवार गटाने स्वतःची उमेदवारी दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर म्हणजे अजित पवारांच्या गटाच्या राष्ट्रवादीच्या घड्याळावर या चिन्हावर उभे केलेत. म्हणजेच अधिकृत प्रवेश न करता पण अधिकृत चिन्हावर, म्हणजेच प्रचारात तुतारीचा झेंडा आणि मतपत्रिकेवर घड्याळ. पण याला राजकीय प्रयोग म्हणायचा की रणनीती हे अजून तरी स्पष्टच नाहीत. आणि या प्रयोगाचा परिणाम काय झाला तर काही ठिकाणी हे उमेदवार निवडून आले, पण इथे खरी गोष्ट घडली ती म्हणजे निवडणूक आल्यानंतर. तांत्रिकदृष्ट्या ते उमेदवार आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत झालेत आणि त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी अधिकृत संबंध संपलाय. आणि याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील. अंकिता पाटील या घड्याळ चिन्हावर निवडून आल्या, म्हणजे आता त्यांची ओळख अधिकृतरित्या अजित पवार गटाशी जोडली. तर याचं दुसरं उदाहरण म्हणजे माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या पत्नी शिरूर विधानसभा मतदारसंघातील मांडगण मराठा वडगाव रसाई जिल्हा परिषद गटातून घड्याळ चिन्हावर निवडून आल्या. त्यांच्या विजयासाठी खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रचार केला होता. त्यांनी मोठ्या मोठ्या सभा घेतल्या, मतदारांशी संवाद साधला, घड्याळाला मत देण्याचं आवाहन केलं. पण निकाल लागल्यानंतर समोर आलं की ज्या उमेदवारांसाठी प्रचार केला आहे ते आता अधिकृतपणे दुसऱ्या गटाच्या झाल्यात. म्हणजेच म्हणजेच प्रश्न असा समोर येतोय की जे सगळं केलं ते रणनीतीचा भाग होता की दुसरं काही, किंवा मग राजकीय गरजेतून घेतलेला निर्णय आता त्यांच्यावरच उलटतोय. तर दुसरीकडे यात आणखी एक नाट्यमय गोष्ट आहे आणि ती म्हणजे शशिकांत शिंदे यांची सलग 4 निवडणुकीमध्ये पराभव. म्हणजेच खासदारकीमध्ये एकदा, तर विधानसभेला 2दा आणि जिल्हा बँकेला एकदा. आणि या सर्व पराभवांमध्ये कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांची भूमिका महत्त्वाची मानली गेली. त्यामुळे यावेळी शशिकांत शिंदे यांनी अक्षरशः पायाला भिंगरी बांधलेली होती. कोरेगाव आणि साताराजवळ मतदारसंघात तळागाळापर्यंत प्रचार केला. पण याचा परिणाम काय झाला तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील 9 पैकी 6 जिल्हा परिषद जागा त्यांच्या बाजूने गेल्या. पंचायत समिती स्तरावर 12 पैकी 9 जागा जिंकल्या आणि महेश शिंदेंनी अवघी 1 जागा मिळाली. यावेळी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या की कोरेगावमध्ये शशिकांत शिंदेंना पुरोगामन पधला पूर्ण झाला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण विजयी झालेला सर्व उमेदवार घड्याळ चिन्हावर लढले आणि तांत्रिकदृष्ट्या ते आता अजित पवार गटाचे झाले आहेत. म्हणजेच महेश शिंदे यांनी ज्यासाठी लढा दिला ते बळ आता त्यांच्या हातात अधिकृतपणे राहिलेले नाहीत. दरम्यान दोन्ही गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील तितक्याच महत्त्वाच्या ठरल्या. रोहित पवार म्हणाले की अजितदादा जिवंत होते तेव्हा त्यांच्या आदेशाने तुतारीचे कार्यकर्ते घड्याळावर लढले. दादांचे आदेश अंतिम होता, आता ते निवडून आले आहेत. त्यामुळे ज्या पक्षातून ते आलेत त्या पक्षानं त्यांची काळजी घ्यावी. म्हणजेच त्यांनी मान्य केले की हा निर्णय त्यावेळी परिस्थितीनुसार घेतला होता, पण आता त्याचे परिणाम स्वीकारावे लागणार. नाहीतर दुसरीकडे राजकुमार वडवलो यांनी म्हटलं की ज्या ठिकाणी तुतारी आणि घड्याळ एकत्र लढले तिथे स्थानिक नेते निर्णय घेतील, कारण परिस्थितीनुसार निर्णय होत असतो. त्यांनी चंद्रपूरमधील वेगवेगळ्या युतीचे उदाहरणसुद्धा दिले. म्हणजेच राजकारणात कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतात, तर ते परिस्थितीनुसार ठरतं. त्यानंतर नरहरी झिरवळ यांनी तर स्पष्ट सांगून टाकलंय की जे घड्याळाबरोबर असतील त्यांना घड्याळाचे लोक सहकार्य करतील. म्हणजेच घड्याळावर निवडून आलेल्यांना अजित पवार गट आपल्यालाच सामावून घेणार हे स्पष्ट संकेत आहेत. पण या सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की या सर्व प्रक्रियेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाची अवस्था काय होईल? काही जण म्हणतात तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती राहिलं दुपाटणं. कारण उमेदवारांना जिंकलेलं पण अधिकृत बळ दुसऱ्या गटाकडे गेलं. संघटना उभारलं, प्रचार केलं, पण सदस्य संख्या कागदावर वाढली ती प्रतिस्पर्धी गटाची.
पण खरंच ही रणनीती होती का, की राजकीय तडजोडीची साईड इफेक्ट, की भविष्यातील विलिनीकरणाची अजूनही भाग आहे? हे येणारा काळच सांगेल. पण एक गोष्ट नक्की आहे, की या जिल्हा परिषद निवडणुकीने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील नातं अधिक गुंतागुंतीचं केलंय. बरोबरवर एकत्र लढाई, आतून वेगवेगळं अस्तित्व दिसून येतंय. यातून मात्र एक लक्षात आलं, की राजकारणात प्रत्येक चाल पुढच्या चालीसाठी असतो. या निवडणुकीत कोण पुढे गेला आणि कोण मागे राहिला हे केवळ आकड्यांवरून ठरत नाही, तर ते प्रभावानंतर निर्णयावर आणि अधिकृत ओळखीवर ठरतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या